ओके, वेलकम फ्रेंड्स. आजच्या सेशन मध्ये आपण कॉन्ट्रॅक्शन स्टडी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय कॉन्ट्रॅक्शन्स. आता कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन्स हा एक असा प्रकार आहे, तो इंग्रजीमध्ये खूप ठिकाणी वापरला जातो. आणि नेमकं तो काय आहे, कॉन्ट्रॅक्शन्स कसे होतात आणि कुठे घडतात हे आपण पाहूया. कॉन्ट्रॅक्शन्स मीन्स इट्स अ शॉर्ट फॉर्म. हा एक शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याला कसा असतो तो शॉर्ट फॉर्म, तर अपोस्ट्रॉफी असतो. आता नेमकं कुठे होतो, तर इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्रोनाउन्स आहे आणि ह्या सर्व नामांचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब सोबत असणारं कॉन्ट्रॅक्शन ते अपोस्ट्रॉफी देऊन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण बघूया ते कसं दिलं जातं. आय अपोस्ट्रॉफी डी. दुसरं कॉन्ट्रॅक्शन आहे प्रोनाउन्स प्लस यस, पोझिशन शो करण्यासाठी अशाच पद्धतीनं किंवा इट अपोस्ट्रॉफी यस अशा पद्धतीचं एक कॉन्ट्रॅक्शन असतं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय तिसरं कॉन्ट्रॅक्शन तुमच्या समोर ते आहे ऑक्झिलरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापदाचं नॉट शी असणारे कॉन्ट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल इज एन अपोस्ट्रॉफी टी अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्शन होतं. सो ही सगळी कॉन्ट्रॅक्शन आपण लर्न करणार आहोत आजच्या सेशन मध्ये. प्रोनाउन आय अपोस्ट्रॉफी एम, आय एम, आय अपोस्ट्रॉफी वी, आय हॅव, आय अपोस्ट्रॉफी डबल एल, दॅट कुड बी आय शाल किंवा आय विल अशा दोन प्रकारे असतात. कॉम्प्लेक्स आहे आपल्यासोबत. आय अपोस्ट्रॉफी डी असं जेव्हा येतं त्यावेळेला आपल्या समोर 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 डिफरंट वेगवेगळे सहाय्यकारी क्रियापद आय अपोस्ट्रॉफी डी कॉन्ट्रॅक्शन असताना पॉसिबल असतात. आता अशी पॉसिबिलिटी का असते, तर आय शुड असं पण वाचलं जाऊ शकतं, आय कुड असं पण वाचलं जाऊ शकतं, आय डिड असं पण वाचलं जाऊ शकतं, आय वुड असं पण वाचलं जाऊ शकतं आणि आय हॅड पण वाचलं जाऊ शकतं. आता ह्या सगळ्यांपैकी नेमकं आपण त्या वाक्याच्या अर्थानुसार कोणतं वाचायचं ते ठरणार असतं. आता ते ठरवून घेण्यासाठी पहिल्यांदा आय हॅड कधी वापरायचं, तर तुमच्या त्या दिलेल्या वाक्यातलं क्रियापद मुख्य क्रियापद जर दिली म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आय हॅड हे बिनदिक्कतपणे वाचता येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मात्र ही राहिलेली 4 जी क्रियापद आहेत यांच्या सोबतीला मात्र त्या सिच्युएशन नुसार अर्थानुसार तुम्हाला कुड किंवा शुड वापरायचे. आता शुड कधी वापरायचे रिस्ट्रिक्ट करतो थोडक्यात. फॉर एक्झाम्पल रिस्ट्रिक्शन त्यावेळेला आय शुड वापरायचं. त्याच्यानंतर कुड कधी वापरायचं, कुड वापरायचं पोलाइट रिक्वेस्ट जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला, या रिक्वेस्टच्या वेळेला आय कुड वापरायचं. दीड कधी वापरायचं, पास्ट भूतकाळातली घटना असते तेव्हा. आणि आय जेव्हा वापरायचं भविष्य काळातली फ्युचर रिक्वेस्ट, फ्युचर रिक्वेस्ट असते तेव्हा आय कुड असं वाचलं जातं. सो थ्रू आउट आय अपोस्ट्रॉफी डी जसं आहे तसं सर्व सगळे जेवढे सब्जेक्ट प्रोनाउन आहे त्यांच्यासोबत आय हे सर्वनाम आणि अपोस्ट्रॉफी डी वापरलं जातं. दॅट इज ऑल अबाउट कॉन्ट्रॅक्शन्स मीन्स व्हॉट. नाउ पॉसिबल कॉन्ट्रॅक्शन्स असणारे पाहूया. वी अपोस्ट्रॉफी आर, वी अपोस्ट्रॉफी वी, वी अपोस्ट्रॉफी डबल एल आणि वी अपोस्ट्रॉफी डी. त्याच्यानंतर तिथे बघूया त्याच्यानंतरचं पुढचं कॉन्ट्रॅक्शन यू, यू अपोस्ट्रॉफी आय, त्याच्यानंतर व्ही, त्याच्यानंतर यू अपोस्ट्रॉफी डबल एल, त्याच्यानंतर यू अपोस्ट्रॉफी डी. त्याच्यानंतर हे सर्व नाम दे, दे अपोस्ट्रॉफी आय ई, दे अपोस्ट्रॉफी व्ही ई, दे अपोस्ट्रॉफी डबल एल, दे अपोस्ट्रॉफी डी. त्याच्यानंतर आहे ही अपोस्ट्रॉफी एस, त्याच्यानंतर आहे ही अपोस्ट्रॉफी डबल एल, त्याच्यानंतर आहे ही अपोस्ट्रॉफी डी, त्याच्यानंतर आहे सी अपोस्ट्रॉफी एस, त्याच्यानंतर आहे सी अपोस्ट्रॉफी डबल एल, त्याच्यानंतर आहे सी अपोस्ट्रॉफी डी. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इट अपोस्ट्रॉफी इज, हॅज आणि वॉज यापैकी कसं वाचायचं. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप असेल विधी, पास्ट पार्टिसिपल फॉर्म असेल तर हॅज वापरायचं. सहाय्यकारी क्रियापद वॉज कधी वापरायचं आणि इज कधी वापरायचं. आता दोन्ही क्रियापदांना म्हणजे मेन वर्बला तुमचं मेन वर्ब प्लस आयएनजी असा फॉर्म असतो त्यावेळेला वॉज किंवा इज वाचलं जातं. परंतु वाच ही घटना भूतकाळातली आहे त्यावेळेला आपल्याला भूतकाळातल्या सिच्युएशनच्या अर्थातल्या अनुमानाप्रमाणे वॉज वाचायचं आणि वर्तमान काळात आहे त्या दिलेल्या वाक्याच्या अर्थातला वर्तमान काळाच्या अर्थानुसार आपल्याला काय वाचायचं, त्या ठिकाणी वर्तमान काळातली जर घटना असेल तर त्या वर्तमान काळी घटनेनुसार त्या ठिकाणी इज वाचायचं. सो या पद्धतीचे रीडिंग आणि अंडरस्टँडिंग तुमची कॉन्ट्रॅक्शनच्या बाबतीत येण्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर आहे ही सगळी कॉन्ट्रॅक्शन. पुढे जाऊयात आपण. पुढे कॉन्ट्रॅक्शन आहे ते आहे दिस, दिस अपोस्ट्रॉफी एस, दिस अपोस्ट्रॉफी डबल एल, दिस अपोस्ट्रॉफी डी,
हे सुद्धा एक दर्शक सर्वनाम म्हणून यूज होतं. त्यामुळे या सर्वनामांसोबत सुद्धा या पद्धतीची कॉन्ट्रॅक्शन येतात. हे दॅट आहे. त्याच्यानंतर पुढे आहे these. या डेमॉन्स्ट्रेटिव्ह सर्वनामांसोबत ह्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन तयार होतात. मस्ट रिमेंबर दे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढे या ठिकाणी आहे दोज आणि नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही सगळी कॉन्ट्रॅक्शन या सर्वनामासोबत होतात. आणि आता पुढे आहे who. आता who चा अर्थ कोण आणि हे सर्वनाम असं आहे की यात सर्वच्या सर्व काही लँग्वेज यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात जी पॉसिबल आहे ती सगळी. लुक ॲट दिस. आर होतं, ई होतं, ई होतं, त्याच्यानंतर इज होतं आणि डी होतं. सो ट्राय टू अंडरस्टँड इट प्रॉपरली. या पद्धतीने तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन स्टडी करायचे, लक्षात ठेवायचे. दॅट इज ऑल अबाउट कॉन्ट्रॅक्शन्स. व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस सेशन. या सेशन मध्ये आपण काय लर्न केलं तर सगळे कॉन्ट्रॅक्शन्स आणि त्याचे पॉसिबल असणारे शॉर्ट फॉर्म स्टडी केले. सो दॅट्स इट फॉर दिस सेशन.